गुड मॉर्निंग. हा आमचा आहे तिसरा दिवस हम्पीचा आणि आम्ही जातोय एक हिडन जेम एक्सप्लोर करायला. सकाळचे वाजले 8:30 जवळपास. ही आहे भाताची शेती. जिकडे नजर जाईल तिकडे पूर्ण हिरवळ आणि भात दिसतोय. वरती स्टोन्स आहेत आणि डोंगर आहे दगडांचा आणि त्यावर लावलेली ही नारळाची उंच उंच झाडं. इथे खूप जास्त लांडोर मोर सुद्धा आहेत, खूप जास्त पक्षी आहेत. आम्हाला खंड्या दिसला, कोकिळ दिसला, चिमणी, कावळे तर म्हणजे नॉर्मलच आहेत. बट वेगळे वेगळे पक्षी दिसले ज्यांची नावही माहीत नाहीत आम्हाला. रंग माहिती आहेत, वेगळ्या वेगळ्या रंगाची छोटी मोठी अशी बरीच पक्षी दिसलेत. सो सौरभने विचारलं की मोर दिखेगा क्या. सो त्यांनी सांगितले पुढे आहे, जा. या अख्ख्या रस्त्यावरती आय गेस आम्हीच दोघं आहोत आणि इथे काम करणारी जी शेतातली लोक आहेत ती. सो खूपच शांत एक्सपिरियन्स आहे, चांगलं वाटतंय. आय विश आम्हाला हे आधी थोडंसं माहिती असतं तर आम्ही प्लॅन करून सनराईज बघायला चालू असतो, हो की नाही सौरभ? मस्त पॉइंट आहे ना सनराईजसाठी. तेच मंदिर आहे गेस पांढरं. हां मला आहे सकाळ सकाळ. हॅलो. आणि लोक खूप स्वीट आहे तिथली. आम्ही सध्या पॉइंट आहे गाईस, तिथे बसलोय निवांत. आमच्या आजूबाजूला सगळी दगड आहेत, स्टोन्स आहेत. ॲक्च्युली हा बोनस पॉईंट आहे. आमचा प्लॅनच नव्हता. आम्ही ब्रेकफास्टसाठी आलो होतो. सो त्या रिसेप्शनवर विचारलं, तिने सांगितलं आणि आता आम्ही जाऊन आलोय. जाऊन म्हणजे आहोत तिथे सध्या ॲट प्रेझेंट. इकडनं निघू आता आम्ही. आणि हा जो काही नजारा आहे, पुढे भाताची शेती, परत एकदा स्टोनचे डोंगर, आजूबाजूला पूर्ण नारळाची झाडं, शांतता. इथे फक्त आणि फक्त आम्ही दोघंच आहोत, बाकी कोणी नाही आहे ना. पक्ष्यांचे आवाज खूप येत आहेत. हां, आणि इथे फक्त पक्षी आहेत आम्हाला कंपनी करायला. आणि वरती बघू शकता, इकडे पण जाऊ शकतो पण आमच्याकडे तेवढा वेळ नाही ॲक्च्युली. ओके, जेवढं वर जाऊ बेसिकली तेवढा व्ह्यू छान दिसतो. सगळे ड्रॉप करायला जातोय गोवन कॉर्नर मध्ये. ते मला गरम होत, आताच एवढं गरम होतं दिवसभर. तुझ्यासारखं काहीतरी कॉटन घ्यायला पाहिजे. मग घेतलंय ना, पॅन्टच फक्त. हे असं एखादं स्मॉल साईज मध्ये शर्ट मिळालं असतं. ते अगदीच कटाकटीच आहे बरं का? हो का? हां. इथलं जे काय आहे ना स्टोन स्ट्रक्चर
स्टोन आम्हाला भयंकर आवडलाय. तो तिकडे पळस आहे का रे? हो ना? हो पळसाला पाणी पळसच आहे ना? हो. इकडे पळस आहे. आणि ही आमराई बघून तर काय सांगू, माझी आठवण ताजी झाली लहानपणीची, गावाकडची. सो हे बघ इथे आंब्याला मोहर आलाय. छोटे इथे हे बघ, इथे पण आहे. छोटे छोटे आंबे आले. इथे पण ओके, ही छोट्या छोट्या कैऱ्या आल्यात. कम. सो झोस्टेला लागूनच इथे एक आमराई आहे, खूप मोठी आणि प्रशस्त आहे आणि इकडे खूपच शांत वाटत होतं. सो आमच्याकडे वेळ होता थोडासा निघण्याच्या आधी, मग आम्ही हे एक्सप्लोर केलं, थोड्याशा गप्पा मारल्या चालता चालता. ओव्हरऑल हा हम्पीचा 3 दिवसाचा एक्सपिरियन्स समअप करायचं झालंच तर इथे हिप्पी वाईब्ससुद्धा आहेत, थोड्याशा गोव्याचा वाईब्स येतात, फ्रीडम वाटतो थोडासा, फूड चांगलं आहे, तरीही कल्चरली खूप रिच आहे. म्हणजे गोव्याला गेल्यावरती व्हेजिटेरियन लोकांचे, आमच्यासारख्या लोकांचे हाल होतात खाण्याच्या बाबतीत, पण इथे ते सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स बॅलन्स एक्सपिरियन्स होता आणि हम्पी खूप आम्हाला एक हॅपनिंग आणि हॅपी प्लेस वाटली. बेसिकली हम्पी या शब्दाचा अर्थ कोणी आम्हाला विचारलं तर आम्ही म्हणू की हॅपी प्लेस. आपण म्हणतो ना की गो टू हॅपी प्लेस, तशी आमची ही आजपासून हॅपी प्लेस आहे. सो आम्ही आलो आहे आता श्री माल्यवंता रघुनाथा टेम्पल. इथे मागच्या 18 वर्षापासनं अखंडित पाठ सुरू आहेत रामाचे, रामरक्षेचे. आता वाजतायत दुपारचा 1 वाजतोय, म्हणजे अगदी डोक्यावर येऊन, पण काय करणार, पर्याय नव्हता. आम्ही जिथे पाठ होतात तिथलं दर्शन घेतलं आहे. आता हे थोडं मागे एक्सप्लोर करतो, तोपर्यंत ते भोग चढवणं होईल त्यांचं. ही जुन्या काळातली विहीर टाईप दिसत आहे, राईट? विहीरच आहे ना? हे स्ट्रक्चर याच्याकडे बघूनच कळतं आहे किती जुनं असेल. भरपूर जुनं आहे. हां, चलेगा. गुरुजी आपल्यासाठी गाभारा सुरू करतात. बंद केलं होतं, ते जेवायला जात होते, पण आपण करून घेऊया दर्शन, कारण नंतर माहीत नाही परत किती वेळ लागेल ना. आपल्याला इकडनं विठ्ठला टेम्पललाही जायचं आहे. हे असं होतं. इथे लक्ष्मण बाण आहे आणि इथे महादेवाचं मंदिर आहे. काय आहे हे? बाय द वे हा सनराईज आणि सनसेट पॉईंट सुद्धा आहे. सो एक दिवस इथे नक्कीच सनराईज किंवा सनसेट प्लॅन होऊ शकतं. आम्हाला माहिती असतं आधी तर आम्ही इकडेच आलो असतो. आज तरी आलोच असतो सकाळी सनराईजसाठी. आज आम्हाला सनराईज पॉईंटच नव्हता. ओके, बंद करायचं. हे बंद. तू दर्शन घे, तुझं झालं की मी घेते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कन्नड ओम नमः शिवाय. ओके. सौरभ, हे टाका दक्षिणा. आप खाते हैं? हाँ. वो आप खाते हैं? हाँ खाते हैं. ये बंद है.
तेव्हा हे खाऊन द्या माकड मागे येईल. अच्छा. सो मागे असा व्ह्यू पॉइंट आहे. आमचं दर्शन झालं, त्यांनी आम्हाला प्रसाद दिला. झाड कसं आलं, इथून सनराईज किंवा सनसेट दोन्ही क्लास दिसत असेल. नेमका आज आमच्याकडे वेळ नाहीये संध्याकाळचा. काय शांत जागा आहे रे, लोकांना माहिती पण नसेल. नेक्स्ट टाइम आम्ही या सगळ्या गोष्टींची नोंद घेतोय आणि पुढची ट्रिप एकदम अशी आमची ऑन पॉइंट असेल. आम्हाला माहिती असेल काय स्किप करायचं आहे आणि काय काय कव्हर करायचं. सौरभचा फुल हम्पी मोड ऑन आहे आज सकाळपासून. हिप्पी सौरभ. हम्पी मधलं हिप्पी लोक सौरभचा. पाहिलं का लक्ष्मणाने बाण मारून पाणी पिलं. हा, इथे लक्ष्मणाने बाण मारून जेव्हा राम वनवासावर होते इथे पाणी हे केलेलं आहे. त्याच्या खुणा आहे तिथे. ते खूप महत्वाची जागा आहे. 27 ज्योतिर्लिंग आहे. 27 ज्योतिर्लिंग आहेत इथे. महादेवाच्या पिंडी म्हणता येतील का रे? ज्योतिर्लिंग नाही म्हणता येणार, महादेवाच्या पिंडी आहेत. ते माकडं किती हुशार आहे. जसं आपण इकडे आलो तसं त्यांना माहिती की पुजारी हे उघडेल आणि काहीतरी प्रसाद देईल. हो जसं हे बंद झालं सगळे माकडे गायब झाले. हो ना. सो आता आपण परत चाललोय या छोट्याशा दारातनं. असं आहे एकंदरीत. हा आहे इथला राखणदार, वॉचमन. बेसिकली लक्ष ठेवतो हा सगळीकडे, कोण येत आहे कोण जात आहे. हे असं भल्लं मोठं स्ट्रक्चर आहे. सो मी सपोर्ट दिलाय नंतर. जुन्या काळात हा कुठला तरी दरवाजा असेल. मध्ये जे आहे ना हे सपोर्ट केलं होतं हे का? पडू नये म्हणून. हा, ओके. पण मग तिकडे काय असेल? बाहेर जायची जागा याच्यावरची नक्षी बघितलीत ना तुम्ही? इतकी बारीक. हा, कसे झोपले तिथे. हे कसे झोपलेत. छान मस्तच. माकड. येस. सो जुन्या काळी एखाद्या हेमाडपंथी मंदिराचं हे प्रवेशद्वार असावं, कारण हे सेम स्ट्रक्चर विरूपाक्ष मंदिराच्या तिथे सुद्धा आहे. हे एंट्री आहे, ही एंट्रन्स आहे हा बहुत विरूपाक्षाचा असाच. आणि त्याच्यानंतर त्याच्या मागे हे आहे मेन मंदिर आहे. तर तसंच इथं काहीसं असावं, पण कदाचित मंदिर हे झालं असेल, ढासळलं वगैरे असेल आणि हे एंट्रन्स तसंच राहिलं आहे. असं काय असू शकतं. हे असं इंटरेस्टिंग वाटतं ना कयास लावायला. काय असेल याच्या मागच्या स्टोरीज गेस करायला मस्त वाटतंय. कसं असेल त्यावेळेसचं, काय असेल. विजयनगर साम्राज्य किती हेमाडपंथी होतं आणि किती मोठं होतं याची जाणीव मात्र नक्की होते सगळं बघत असताना. क्लास. एक एक पोल ज्या साईजचा आहे. वाव. इतक्या उन्हात सुद्धा इथे इतकं गार वाटतंय आतमध्ये. हे असं आहे सगळं. खूप उंच आहे हे. खूप उंच आहे. हा जो पोल आहे तो नवीन बांधलाय या स्ट्रक्चरला मधनं हे देण्यासाठी. तिकडे सौरभ थांबलाय. आपण जातोय आता मेन मंदिरामध्ये. इकडे आज जायचंय आपल्याला. इथे पाठ सुरू आहेत. हे मागच्या 18 वर्षांपासून पाठ सुरू आहेत इथे.
यस. सकल भूप भरुआई निर्भयो देव समुदायी गगन ब्रह्म बानी सुनिकाना तुरत फिरे सुरहृदय दुराना सर्व ब्रह्मांड समुदाय नाही ओके. मला सांगितलं होतं 10 मिनिटात हे उघडलं जाईल, पण अजून नाही उघडलं आहे. कदाचित आज दर्शन नाही होणार. हे असं मंदिर आहे. आपण आलो आहे दुपारचा लंच करण्यासाठी. इथलं नाव आहे टॅमरिन ट्री. ओके, वी आर वेज पीपल. वरती पण आहे वाटतं ना. सो ही आहे साऊथ इंडियन थाली. ह्याच्यामध्ये 2 रोटी चपाती येतात. तवा रोटी येत ना रे. तवा रोटी. हे पातळ भाजी आहे. हे रसम आहे. ही ओल्या भोपळ्याची कद्दूची भाजी आहे. ही कोबी आहे. ही गोड गव्हाची खीर आहे. दही. हे दही आहे. आणि हे दही नाही आहे, हे दुसरं काहीतरी आहे. दहीच आहे का. आणि हे माझी फेवरेट कच्च्या हिरव्या टमाट्याची आणि मिरचीची चटणी आहे. हे मी कायम करत असते घरी. लोणचं आहे. इथे लेमन राईस आहे आणि व्हाईट राईस आहे, रेग्युलर राईस. सो अशी ही थाळी आहे. आणि हां, एक स्टार ऑफ द डिश हा पापड आहे. मला खूप चव आवडली या पापडाची. आम्ही एक्स्ट्रा मागवले. सो या एक संपवली आम्ही थाळी. एक संपवतो आता. सो आपण जातोय या गाडीमध्ये बसून आता विठ्ठला टेम्पल, जे मेन अट्रॅक्शन आहे हम्पीचं. अशी एक गाडी आहे. आतमध्ये 1 किलोमीटर ती आपल्याला घेऊन जाते. तिकीट प्राइस आहे इथली 30 रुपये. आणि या गाडीचे चार्जेस, या गाडीचे चार्जेस 30 रुपये. आपलं तिकीट काढायचं. एंट्री तिकीट आतमध्ये आहे का. ओके, एंट्री तिकीट आतमध्ये जाऊन काढायचंय. हे आहे विठ्ठला टेम्पलचं एंट्रन्स. त्या गाडीने आपण आलो. ती ई व्हेकल आहे. रोड खूप बम्पी आहे येतानाचा. फार नाही आहे, 1 किलोमीटरचा रूट आहे. आपण गाईड हायर केलाय. आपला गाईड आणि सौरभ कुठे गेले काय माहिती. हां, इकडे आहेत. एंट्रेंस गोपुरम का मतलब गौ माता का नाम है. और गौ माता के अंदर 108 भगवान का आइडल देख सकते हैं. वैसे ही गोपुरम के अंदर भी 108 भगवान का आइडल देख सकते हैं. ये जो ऊपर जो है वो यस यही भगवान है. यस सर. और एक्चुअली ये गोपुरम बहमनी सुल्तान लोग पूरा बॉर्न कर दी है और ब्लास्ट करके रखा है. राइट साइड द रियलिटी, लेफ्ट साइड द रेनोवेट इन द डिफॉल्ट. ओके. जो हम लोग विजयनगर टेम्पल एक मंदिर करना पड़ेगा. सिंगल इन द कपल इन द फैमिली. जो अभी तो अनलोड शुगर टेम्पल वहाँ पे देखा. ते खाली काय होतं ते पण त्यांना विचार. ते खाली ना, खाली काय होतं ते साष्टांग हे केलेलं होतं आणि नमस्कार करण्यासाठी ते कार्विंग आहे. ओके. किती ह्यूज आहे. विष्णु भगवान के लिए और विष्णु भगवान के और 7 लाख और सॉरी 4 लाख जब ओनर निकलते और हैप्पी से यहाँ पे निर्माण. और यहाँ पे ऊपर एक्चुअली 5 फीट गोपुरम था और वो पूरा खंडित करके रखा है. और अंदर देखो इधर पेंटिंग दिखेगा, येलो रेड ग्रीन पेंटिंग इन द टॉप. और ये 4 इंच के ऊपर टोटल द पेंटिंग था हर्बल पेंटिंग. ओके. और नेचर की वजह से पूरा शेड हो गया.
और इस तरफ 2 व्हील है और उस तरफ 2 व्हील है। एक्चुअली यहाँ पे हजारों लोग आते हैं ना, जो मेला चलता है जब, और जब है ना ये रथ तो आगे नहीं जाएगा, और इस तरफ 2 लोग और उस तरफ 2 लोग पावरफुल मैन, और जस्ट व्हील को रोटेट करेगा पहले कर। यस सर, अब दूर से देखिएगा ना। कुठल्याही रथाला हत्ती नसतात, घोडे असतात. यालाही तसेच घोडे होते, पण ते घोडे इन्व्हेंटर्सनी डिस्ट्रॉय केले. ते मागे दिसत आहे तिथे, हे जे दिसतंय हे घोड्याचं अर्धा भाग आहे मागचा. सो ते डिस्ट्रॉय केले, त्यामुळे यांनी नंतर उत्खननात सापडलेले हत्ती इथे ठेवलेले. सो हा जो व्ह्यू आहे तो असा काहीसा दिसतो, कम्प्लीट व्ह्यू. हे आहे मेन सभागृह, जे 2008 साली बंद केलंय, म्हणजे आत जाण्यासाठी प्रोहिबिट केलंय, कारण आत जाण्याने ते डिस्ट्रॉय होत होतं. जर का तुम्ही अजून लेट केलात तर अजून यातली काही ठिकाणे बंद होऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा हम्पीला. 2008च्या आधी आलो असतो आम्ही तर आम्हाला याच्या आतमध्ये जायला मिळालं असतं. बेसिकली इथे म्युझिकल पिलर्स आहेत आणि हा जो शेवटचा पॉईंट आहे तो अशा प्रकारे बिल्ड केला होता की सूर्य उगवल्यानंतर त्याचे पहिले किरण आतमध्ये पडायचे. हे म्युझिकल पिलर्स आहेत, यामध्ये पाण्याच्या प्रवाहाचे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे असे सगळे आवाज यायचे. हे त्याचं मिनिएचर आहे. जे काही मंदिर आहे त्या मंदिराचे मिनिएचर्स इथे सगळीकडे लावलेले आहेत. ह्याची जर का डिटेलिंग पाहिली तर जे चायनीज, मंगोलियन्स इथे ट्रेडिंगसाठी यायचे त्यांचे घोडे घेऊन. आपले इंडियन घोडे त्यावेळेस वीक असायचे, सो आपण त्यांच्याकडनं घोडे ट्रेड करायचो आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण त्यांना आपले स्पायसेस, आपलं सोनं, अशा सगळ्या गोष्टी द्यायचो. सो इथे घोड्यांचं असं व्यवस्थित टेस्ट करून दाखवायचे, फिजिकल टेस्ट, डेंटल टेस्ट, घोड्याच्या दातावरनं त्याचं एज कळायचं. अशा सगळ्या प्रकारच्या इथे टेस्ट करतानाचे कार्विंग्स आहेत. त्यांच्या याच्यावरनं तुम्ही, ड्रेसिंगवरनं तुम्ही अंदाजा लावू शकता की ते मंगोलियन्स किंवा इतर प्रांतातले ट्रेडर्स होते. छोटे छोट्या डिटेलिंग्स आहेत. इथे QR कोड लावलेला आहे. आता हे सध्या म्युझिकल पिलर्स जरी म्हणजे बंद असेल नॉर्मल लोकांसाठी आत जाण्यासाठी, तरी इथे तुम्ही स्कॅन करून ते कसे त्या ह्याच्यामध्ये त्याचा आवाज कसा यायचा ते ऐकू शकता. बाकी बऱ्याच जागी या स्ट्रक्चरला त्यांनी नंतर हे केलेलं आहे, आधार देण्यासाठी नवीन स्ट्रक्चर बसवलेलं आहे, पण हे स्ट्रक्चर जुनं आहे. या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे झाड 160 ते 170 वर्ष जुनं आहे. या झाडाला जेव्हा फुलं असतात तेव्हा पानं नसतात, जेव्हा पानं असतात तेव्हा फुलं नसतात. आणि हे 160 ते 170 वर्ष जे एज आहे ते जेव्हापासून ते मोजायला लागले तेव्हापासून सांगतात. त्याच्या आधीही किती वर्ष ते तिथे होतं माहीत नाही. आत्ता आम्ही जेव्हा इथे व्हिजिट करायला आलो तेव्हा एक फॉरेनर बाई याच्यावरती चढून फोटो काढत होती. सो असं नाही करायला पाहिजे. इथे सिक्युरिटी गार्ड एरिया एवढा मोठा आहे की प्रत्येक जागी लक्ष नाही ठेवू शकत. सो हे थोडंसं स्वतःच कळायला पाहिजे. पण एखाद्या हिस्टॉरिकल जागी येतो आणि दुसऱ्या कंट्रीमध्ये येतो आणि असं करतो, काही लोकांना सेन्स नसतो या गोष्टीचा. अशा ॲक्टिव्हिटीजमुळे सुद्धा हे बरंचसं डिस्ट्रॉय होतं, बऱ्याचशा गोष्टी. हे माझ्या आवडतीचं झाड आहे. मला चाफा प्रचंड आवडतो, कुठल्याही फॉर्ममध्ये, कुठल्याही कलरमध्ये.
चाफा हा माझा फेवरेट आहे, माझाही आणि सौरभचाही. सो येस, आमच्यासाठी स्पेशल आहे हे झाड. इथे प्रत्येक खांबावरती रामायण आणि महाभारतातल्या कार्विंग्स होत्या आणि इथली प्रदक्षिणा बाहेरून न होता इथे एक तळघर आहे, त्यातनं ती प्रदक्षिणा होते, विच इज व्हेरी फॅसिनेटिंग. तिथे खूप अंधार होता त्यामुळे आम्ही ते रेकॉर्ड नाही करू शकलो, पण इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. हे जे आहे ती फर्स्ट लिपी कन्नड आहे, आता जी चालू आहे ती थर्ड लिपी कन्नडाचं सुरू आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आहे त्या काळची. एक प्रकारे आपण इथे हिस्ट्रीला हात लावतोय असं म्हणू शकतो. याच्यामुळेच आपण हे डिकोड करू शकलो. जी काही हिस्ट्रीच्यात सांगितली आहे, थोडीफार जी काही हिस्ट्री माहिती आहे आपल्याला, इथल्या लिखाणामुळे त्यांनी रेकॉर्ड ठेवलेत तसे, म्हणून आपण डिकोड करू शकलो. इथल्या पूर्ण खांबावरती सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आमची ही पहिलीच व्हिजिट होती, तो आम्ही मॅक्झिमम जेवढं कवर करता येईल तेवढं करायचा प्रयत्न केला आहे. बाकी जे काय राहिलं असेल ते आम्ही पुढच्या ट्रिपसाठी ठेवतो आहे. पुढच्या ट्रिपसाठी आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय स्किप करायचं आहे आणि कशावर फोकस करायचं आहे ते. सो पुढची ट्रिप एकदम भन्नाट असेल आणि ती आम्ही लवकरच प्लॅन करू, सांगितलेल्या आयडियल वेदरमध्ये, ऑगस्ट टू नोव्हेंबरमध्ये. हा हम्पीतला 3रा दिवस होता आणि या 3 दिवसामध्ये आम्ही फुल वसूल केली ही ट्रिप. चांगलंच एक्सप्लोअर केलं आहे, राईट सौरभ? आणि आम्ही एक्सायटेड आहोत हे सगळं तुमच्याशी शेअर करण्यासाठी. ओके, सो जी काही इन्फॉर्मेशन शक्य आहे ती व्हिडिओच्या दरम्यान देण्यात आली आहे, मी दिली आहे. काही गोष्टींचे स्क्रीनशॉट मी इथे टाकेल व्हिडिओ अपलोड करताना. बाकी डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर गाईज गुगल जिंदाबाद. ओके, सो इथे आपण समाप्त करूया. इथून आम्ही जाणार आहोत शॉपिंगला हम्पीमधल्या, तिथून आम्ही हॉस्पिटलला जाणार आहोत आणि तिथून 6ला आमची स्लीपर बस आहे बॅक टू पुणे. सो परत भेटूया अशाच एका नव्या लोकेशनवरती, नव्या डेस्टिनेशनवरती. आताची ही हम्पी सिरीज आपण इथे संपवत आहे. बाय बाय गाईज.